नमस्कार. आज आपण बघणार आहोत कुरकुरीत क्रिस्पी आळूवडी. यासाठी आपण घेणार आहोत डाळीचं पीठ. त्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद, लाल तिखट, हिंग आणि मीठ. यामध्ये आपण चिंच आणि गुळाचं पाणी करून ठेवलं होतं, ते पाणीही आपण ॲड करू. शक्यतो याच पाण्यामध्ये मी पीठ भिजवते, कारण कधी कधी असं होऊ शकतं की आळूवडीने घसा खवखवतो. तर चिंच गुळाच्या पाण्यामुळे घसा खवखवणार नाही. घसा खवखवणे म्हणजे घसाला कधी कधी खाज सुटू शकतो. त्यासाठी आपण चिंच आणि गुळाचं पाणी ॲड करतो. आता आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित तयार करूया. थोडंसं घट्ट आहे हे पीठ, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते. आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी कशी आहे. यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठही ॲड करू शकता, ते ऑप्शनल आहे. आता आपण इथे आलूची पानं व्यवस्थित धुवून घेतलेली आहेत. आपण याचे देठ आणि ज्या शिरा आहेत कडेच्या, त्या सगळ्या काढून घेणार आहोत, सगळ्या पानांच्या, वन बाय वन. प्रत्येक ठिकाणची प्रत्येक पद्धत ही वेगवेगळी असते. याला काही ठिकाणी पात्रा असेही म्हणतात, काही ठिकाणी अरबीची पानं असेही म्हणतात. त्यामुळे ऑब्व्हियसली रेसिपीजसुद्धा वेगवेगळ्या असू शकतात. पण ही आळूवडी पोटासाठी अगदी उत्तम पदार्थ आहे. हे थोडं टाईम कन्झ्युमिंग आहे, बट ही प्रॅक्टिस बेस्ट प्रॅक्टिस आहे एक चांगली डिश होण्यासाठी. अशा प्रकारे आपली सगळ्या पानांचे देठ आणि शिरा काढून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता याला आपण एक एक पान घेऊ. आता आणि जे डाळीच्या पिठाचं जे मिश्रण तयार केलेलं आहे, ते मिश्रण आपण या एक एक पानांवरती लावून घेऊया. त्याच्यावरती मी थोडेसे तीळ टाकलेले आहेत, थोडं एक एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट ॲड केलेलं आहे, ते दिसायला थोडं छान दिसतं. त्यामुळे तसं प्रत्येक पानांना आपण हे डाळीचं जे पीठ आहे, पिठाचं जे मिश्रण आहे, ते आपण प्रत्येक पानांना लावून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले सगळी पानं रेडी आहेत डाळीच्या पिठाचं मिश्रण लावून. आता आपण यांना छोटे छोटे तुकडे करणार आहोत. छोटे छोटे तुकडे यासाठी करायचे कारण आपण यांना काही ठिकाणी आलूची वडी ही बॉईल करूनसुद्धा करतात, तर आपण ह्याला बॉईल करणार नाही आहेत. आपल्याली इझी रेसिपी म्हणून मी ही दाखवते आहे. तर विदाऊट बॉईल आपल्याला ही करायची आहे, म्हणून मी त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. जर मी ती अख्खी तळली असती तर मे बी ती खूप ऑइली झाली असती, जो मिडल पार्ट आहे तो नीट क्रिस्पी झाला नसता,
त्याच्यामुळे मी त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. आता याला आपण व्यवस्थितरित्या तळून घेऊयात. फ्राय करून घेऊया व्यवस्थितपणे. आता आपण ही आळूवडी तेलामधून काढून घेऊया. व्यवस्थितपणे आपण याचं तेल निथळूया आणि मगच आपण सर्व करूया. रेडी आहे आपली क्रिस्पी आळूवडी.